नागरदेवळे येथे लक्ष्मी लॉन्स येथे सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशन अंतर्गत आयोजित व्याख्यानाला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी तुमचा उत्कर्ष तुमच्या हाती या विषयावर डॉक्टर विद्या जोशी यांनी बहुमोल मार्गदर्शन केलं। नागरदेवळे येथील लक्ष्मी लॉन येथे दळवी, शिंदे आणि लोंढे परिवाराच्या वतीनं जीवन विद्या मिशन अंतर्गत तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी डॉक्टर विद्या जोशी, रमेश वाळुंज, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, सुभाष श्रीमुखे, आयोजक गोविंद दळवी, ताराचंद गांधी, अंतोन पाटोळे, संदेश जोडगे, विष्णू गिरी, गंगाधर धाडगे आदी उपस्थित होते। सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य गोविंद दळवी, डॉक्टर विद्या जोशी यांनी जीवन विद्येनं मनुष्य जीवन सुखी आणि समृद्ध बनतं असा विश्वास व्यक्त केला। जीवन विद्येचा अभ्यास असा आहे, विज्ञाननिष्ठ आहे, तो विज्ञानावर आधारित आहे की त्या विज्ञानाच्या सर्वांगाने सर्वार्थाने त्याच्याकडे पाहता 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 प्रपंच आणि परमार्थ हा सुरेख कसा होऊ शकतो। आपला तर आमचा तर संसार आणि परमार्थ सुरेख झालाच, पण इतरांचा कसा होईल या उद्दिष्टाने आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा पूर्ण समाजाला लाभ होण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि याच्यानंतरही त्याला आम्ही जोड देत राहणार। आणि त्याच्यासाठी कोणाला काही संपर्क वाटला तर इथं शाखा आहेच, अहमदनगर शाखा, तर तिचं आता उत्कर्ष करण्याच्या आमच्या योजना आहेत, त्या योजना सफल व्हाव्यात। फक्त पैशाच्या मागे धावून माणूस सुखी होत नाही, तर त्याची आध्यात्मिक आणि उत्कर्ष आणि उन्नती या दोन्ही गोष्टी त्याच्या व्हायला पाहिजेत आणि ते कसं करायचं ते जीवनविद्येच्या ज्ञानाशिवाय कळू शकत नाही। कारण नुसता पैसा मिळून माणूस सुखी झाला असता तर जगातले सगळे श्रीमंत लोक सुखी आहेत असं आपल्याला दिसलं असतं, पण वास्तविक चित्र तसं नाही आहे। त्यामुळे श्रीमंत पण सुखी नाही, गरीब पण सुखी नाही। त्यामुळे सुखी कोण तर पैशाने माणूस सुखी होत नाही, तर तो जीवनविद्येचं ज्ञान जेव्हा आत्मसात करून जीवनात आचरणात आणतो तेव्हा माणूस सुखी होतो। आणि म्हणून ह्या ज्ञानाची आज सगळ्यांना गरज आहे आणि या ज्ञानामुळे प्रत्येकजण सुखी होऊ शकतो। म्हणून हा तुमचा उत्कर्ष हा तुमचा हातात हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये 3 बेसिक विषय आहेत ते घेतलेले आहेत, तन, मन आणि धन। कारण हे 3 आपल्या जीवनाचे खरं फाउंडेशन, पाया, पिलर्स आहेत। कारण हे 3 खांब जर पक्के असतील तर त्याच्यावर आपण आपल्या जीवनाची उत्तुंग इमारत उभारू शकतो, पण जर मुळात पायाच कच्चा असेल तर कितीही मोठी इमारत उभी राहता येणार नाही। म्हणून पाया मजबूत करणं हे जास्ती गरजेचं आहे आणि म्हणून हा फाउंडेशन कोर्स हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण शरीराचं महत्त्व आपल्याला नसतं, शरीर आपल्याला सहज फुकट मिळालं म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते, पण शरीराची जर साथ नसेल तर आपण काहीही करू शकत नाही। म्हणून शरीराची साथ कशी आपण घेऊ शकतो किंवा जे मिळाले ते शरीर किती महत्त्वाचे हे पहिल्या भागात आम्ही समजावून सांगतो आणि हे सगळ्यांनाच गरजेचं आहे। त्यामुळे इथे कुठेही जाती, धर्म, वंश, पंथ कशाचाही संबंध नाही, हे सगळ्यांना तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून हा कोर्स जो आहे तो पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना तेवढाच आवश्यक आहे, एवढंच सांगते आणि थांबते। प्रत्येकामध्ये आत्मिक बळ निर्माण करण्यासाठी या मोफत व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। याबाबत रमेश वाळुंज, जालिंदर बोरुडे यांनी माहिती दिली। सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या निर्माण केली, ती म्हणजे सर्व समाजाचा उत्कर्ष आणि उन्नती होण्यासाठी। आज सद्गुरूंनी या जीवनविद्येच्या ज्ञानानं समाजामध्ये एक प्रकारचं आज परिवर्तन चाललेलं आहे। सर्व लोकांच्या ठिकाणची अंधश्रद्धा नष्ट होत आहे, दैववाद नष्ट होत आहे, खऱ्या अर्थाने समाज आज सुखी होतो आहे आणि आज या ज्ञानानं लाखो लोकांची व्यसनं सुटलेली आहेत। आज या जीवनविद्येच्या ज्ञानानं लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले, अनेकांचे संसार सुखाचे झालेले आहेत। आज स्त्रियांना मानाची वागणूक मिळते, या ज्ञानानं आज विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होत आहेत। असं हे ज्ञान अजून सोप्या भाषेमध्ये आज आपण पाहतो की धावपळीच्या युगामध्ये माणसाकडे वेळ कमी आहे, परंतु ज्ञान तर हवं आहे आणि म्हणून झटपट ज्ञान देण्यासाठी आज सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांनी सखोल चिंतन करून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आज काही कोर्सेसची निर्मिती केली आणि हे कोर्सेस आज समाजामध्ये एक प्रकारचा फोर्स निर्माण करतायत। यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी कोर्सेस आहेत। खरोखर म्हणजे आज शाळा कॉलेजातल्या मुलांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं परिवर्तन होतं आहे, समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज माणसाची उत्कर्ष आणि उन्नती होतो आहे आणि म्हणून या ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून सद्गुरूंनी ज्या पद्धतीने निरपेक्षपणे सातत्याने प्रयत्न केले त्याच पद्धतीने आज सद्गुरूंचे अनेक शिष्य
ज्यांना या ज्ञानातून खूप मोठा फायदा झालेला आहे, लाभ झालेला आहे, ते मंडळी आज आपल्या निरपेक्षपणे हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्यासाठीच आमच्या या अहमदनगर शाखेच्या वतीनं, जीवनविद्या मिशन अहमदनगर शाखेच्या वतीने आमचे दळवी साहेब गोविंदराव दळवी यांनाही वाटलं की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं या ज्ञानानं, मग माझ्या समाज बांधवांना हे ज्ञान मिळावं, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींच्या पुण्यस्मरणानिमित्त हा जीवनविद्येचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या फाउंडेशन कोर्सचं या ठिकाणी आयोजन केलं। आणि आज त्यासाठी समाजामधील प्रत्येक स्तरातील सर्वांनी त्यांना भरघोस असं या ठिकाणी म्हणजे साथ दिलेली आहे। या ठिकाणी सद्गुरू वामनराव पैंचे जे आज व्याख्यान झालं त्यामधून मला निश्चितच एक बदल जाणवतो, कारण आपण ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतो त्या ठिकाणी आपण बुके हार देऊन मान्यवरांचा सत्कार करतो, पण याच्यानंतर फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने जिल्हाभर आपण ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करू त्या ठिकाणी सत्काराला आपण सद्गुरू वामनराव पै यांचे पुस्तक भेट म्हणून देऊ, कारण त्या पुस्तकात भेट दिल्यामुळे त्या ज्या सत्कार करतो त्या व्यक्तीच्या जीवनात तर बदल होईलच, आणि त्याच्या माध्यमातूनही इतर युवकांवर बी त्याचा संदेश जाईल की चांगलं पुस्तक आपल्याला सत्कारात मिळालं, आणि निश्चितच आपण या संधीचं सोनं करू आणि सामाजिक बांधिलकीतून आपण समाज घडवण्याचं कार्य करू। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी चौधरी यांनी केलं। आभार संतोष दळवी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मारुती वाळुंज, कैलास शिंदे, बाबासाहेब लोंढे, नंदकुमार दळवी, बाळासाहेब दळवी, वैभव शिंदे, हरिदास शिंदे, संतोषकुमार पिंपळवाले, दत्तात्रय दळवी, गजानन दळवी आदींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।